नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या संदर्भाने आपण टेटची अपडेट त्याचप्रमाणे आता हे एक परिपत्रक आहे की जे फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ते नेमकं काय आहे, त्याचा आणि शिक्षक भरतीचा काही संबंध आहे का, त्याचप्रमाणे जे आता नव्याने 80% पदभरतीला मान्यता मिळालेली आहे तर ती शिक्षक भरती, अशा 2-3 अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। त्यातील पहिली अपडेट पाहूया की जी 26 सप्टेंबरला ह्या GR प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जी अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांची अत्यावश्यक रिक्त पदे भरण्याबाबत। आता ही अल्पसंख्याक शाळा आहे आणि त्याच्यातली रिक्त पदे आहेत, ही पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरली जातात का, तर ते बघूया आपण। उक्त विषयाबाबत आपणास कळवण्यात येते की राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अत्यावश्यक असलेली एकूण 1474 रिक्त पदे भरण्यास दिनांक 2/2/2023 शासन पत्रान्वये मान्यता देण्यात आलेली होती। तसेच अल्पसंख्याक संस्थांमधील रिक्त पदांच्या 50% रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे आत्तापर्यंत 50% रिक्त पदे भरण्याची मान्यता होती आणि आत्ताच्या ह्या शासन निर्णयानुसार शाळातील 80% पदे भरण्यास परवानगी देण्यात आलेली होती, परंतु अल्पसंख्याक शाळांमध्ये देखील मंजूर शिक्षकीय पदांच्या 80% पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे जसं बाकीच्या शाळांना 80% पवित्र पोर्टलवरती 80% पदभरतीला मान्यता दिलेली आहे, त्यापैकी 10% पदकपात केलेली आहे, परंतु ती 10% सुद्धा येणार, म्हणजे 80% पदभरतीला मान्यता आहे। तसंच अल्पसंख्याक शाळांमध्ये देखील 80% पदभरतीला मान्यता देण्यात आलेली आहे, त्याचं हे परिपत्रक आहे। आता ह्या अल्पसंख्याक शाळा म्हणजे नेमक्या कोणत्या त्या बघा। तर अल्पसंख्याक शाळा म्हणजे अशा शाळा ज्या विशिष्ट धार्मिक, भाषिक किंवा सांस्कृतिक अल्पसंख्याक समुदायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केल्या जातात। या शाळांना त्यांच्या समुदायाच्या परंपरा, भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी विशेष स्वायत्तता दिली जाते। म्हणजे यामध्ये मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम असं काही नसतं, प्रत्येक धर्माच्या म्हणजे यामध्ये सगळ्यांच्याच शाळा असं समजू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोकरी करायची असलेल्या शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळालेली संस्था चालवते। ज्या संस्थेला अल्पसंख्याकाचा दर्जा प्राप्त झालेला आहे अशी संस्था ही शाळा चालवते, म्हणून आपोआपच त्या शाळेला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झालेला असतो आणि म्हणून त्यांना अल्पसंख्याक शाळा असं संबोधलं जातं। शाळा या स्वायत्त असतात, त्यांचे नियम सोयीस्करपणे अंमलात आणतात, त्या स्वायत्त असतात आणि त्यांचे नियम हे ते ठरवत असतात। त्यामुळे पवित्र पोर्टलवरती ही पदभरती होत नाही, तर ही त्यांचे नियम, त्यांचे स्वायत्त असतात, ते त्यांच्या पद्धतीने ही पदभरती केली जाते। न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाईज देतात आणि भरती केली जाते। यामध्ये नेमक्या कोणकोणत्या शाळा येतात त्या बघा। आता ही जी PDF फाईल दिलेली आहे, जी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना धार्मिक, भाषिक अल्पसंख्याक दर्जाची मान्यता प्रदान करण्यात आलेल्या संस्थांची यादी। आता ही यादी जर ह्या साईडला दिनांक बघितला तर तो 2007चा आहे, परंतु त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही, यादी सेमच आहे। यामध्ये ज्या याद्या दिलेल्या आहेत ही PDF खूप मोठी आहे, त्यामुळे ज्या शाळा, ज्या सोसायट्या याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत खूप भरपूर प्रमाणात आहेत, त्या तुम्ही गुगलवर देखील पाहू शकता। खूप मोठी PDF आहे, त्यामुळे ती पूर्ण PDF बघायची गरज नाही, परंतु यांना 80% पदभरतीला मान्यता भेटलेली आहे आणि यामध्ये बरेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात, कारण आतापर्यंत 50% पदभरतीला मान्यता होती, म्हणजे भरपूर पदं याच्यामध्ये सुद्धा वाढतात। आणि साईटला बघा, उर्दू आहे, तेलुगू आहे, बौद्ध आहे, गुजराती आहे, हिंदी आहे, पंजाबी, ख्रिश्चन, त्यामुळे भरपूर म्हणजे सगळ्याच धर्माचं अशा प्रकारे जर आपण एंडिंगला आलं तर 3221 पर्यंत नंबरिंग यामध्ये दिलेली आहे। म्हणजे भरपूर अशा शाळा आहेत, त्यामुळे त्या शाळेंचे अधिकार हे त्यांना असतात,
त्या पद्धतीने त्यांची पदे भरली जातात. त्यानंतरचा पुढचा जे आर होता तो म्हणजे शालेय शिक्षण विभागाचाच, जो 25 फेब्रुवारी 2025पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. आता याचा अर्थ नेमका काय, त्याचा अर्थ काय तेच आजच्या व्हिडिओमध्ये सांगते की हा जो शालेय शिक्षण विभागाचा जी आर आहे त्यामध्ये अधिपत्याखाली राज्यस्तरीय शैक्षणिक विभागातील अस्थायी पदे, आता हा जी आर म्हणजे नेमका काय, तर तुम्ही जर ते अस्थायी पदं वाचलं तर तुम्हाला त्याचा अर्थ समजून जाईल. अस्थायी पदे म्हणजे अशी पदे असतात की जी स्थायी स्वरूपाची नसतात. इतकं साधं आणि सरळ आहे ते. म्हणजेच कंत्राटी पद्धतीची पदे कशी असतात त्यासारखीच ही पदे असतात. ती 6-6 महिन्यांसाठी असतात आणि 6 महिने पूर्ण झालं की त्यांचा जे ॲग्रीमेंट असतं ते पुढे अजून 6 महिन्यांनी वाढवलं जातं. अशा प्रकारची ही पदं असतात. मग त्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे, त्यामध्ये मग शिक्षकांच्या व्यतिरिक्त म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे यामध्ये इन्क्लूड असतात. आणि ती जी पदे आहेत ती शालेय शिक्षण विभागाने सर्वांना सांगितलेलं आहे की ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढवा. आणि म्हणून तो जी आर आहे की फेब्रुवारी 2025पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याचा अर्थ शिक्षक पदभरती लांबेन किंवा टेटची एक्झाम पुढे जाईन असं काही नसतं, कारण टेटचा आणि ह्या पदभरतीचा फारसा संबंध नाहीतच आहे असं समजा. कारण ही बाहेरून तात्पुरत्या स्वरूपात भरलेली पदे असतात, ती कायमस्वरूपीची नसतात. त्याला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेस पदभरती देखील म्हणू शकता. मग जर फेब्रुवारी एंडपर्यंत आहे तर मग आता टेट नेमकी कधी होणार. आता TETची तर फॉर्म ॲप्लिकेशन चालू झाले, 2 दिवसात ते संपतील. पण त्यात पण ज्यांना खूप प्रॉब्लेम आले TETमध्ये त्यांनी टेन्शन घेऊ नका. त्यांनी सरळ CTETचा आता ॲप्लिकेशनसाठी 15 दिवस बाकी आहे. तुम्ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असं समजा आणि तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन करा. दोघांची व्हॅल्यू सेम असते. आता जी टेट घेण्यात येणार आहे ती नक्की होईन का, तर हो, टेट तर नक्की होणार आहे. ज्याला आपण थर्ड टेट बोलतो ती नक्की होणार आहे. पण तुम्ही हे लक्षात घ्या की डिसेंबर 2024पर्यंत टेट होणार नाही. ती टेट ही 2025मध्ये जाईल एवढं नक्की आहे. त्यामुळे आता जास्त विचार करत बसू नका, कारण टेट तर होणार आहे, नक्की आहे. परंतु ती आधी तर होणार नाही, नंतर पुढे त्याच्यामध्ये काही दिवसांनी काही महिन्यांचा डिले होऊ शकतो. परंतु 2024पर्यंत टेट होणार नाही एवढं मात्र निश्चित आहे. तोपर्यंत तुम्ही TETची एक्झाम देऊ शकता, CTETची एक्झाम देऊ शकता, जी टेटसाठी महत्त्वाची आहे. अशा प्रकारे अल्पसंख्याक असेल किंवा अस्थायी स्वरूपाची पदे असेल किंवा टेट 3ची महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल, अशा इन्फॉर्मेशनसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.